मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 25 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आजचा एपिसोड लय भारी दाखवल्यावर का प्रेक्षकांनो, नेहमीप्रमाणे आजचा रिव्ह्यू सुरू करण्यापूर्वी तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघा, सुरुवातीला आपण बघतोय की आर्या तिने तो जो बॉयफ्रेंड आणला ना त्याला आणि या सगळ्यांना कॉफी देत असते बरं का. तेव्हा ही नंदिनी म्हणते, आर्या जीवाला कॉफी नाही चहा चालतो. आता ही जीवासाठी चहा पण आणते स्पेशली. ती म्हणते, अरे हो जीवा, जन्मजय तुझ्यासाठी हा वेगळा चहा बरं का, हा तुझा चहाचा कप आहे. त्यावर आता नंदिनी म्हणते, काय का आर्या, मला पण चहा लागतो, हे तुझ्या लक्षात नाही राहिलं का? आर्या म्हणते, अरे हो, आय एम सो सॉरी नंदिनी, मी विसरलेच. अगं पण तू तर कॉफी घ्यायचीस ना नंदिनी. त्यावर नंदिनी तिला टोमणा मारते, अगं जेव्हापासून जीवा भेटलेत ना तेव्हापासून चहा आणि ते आवडतात बरं का मला. आता आर्या काही वाद घालणार तेवढ्यात जीवा म्हणतो, बरं बरं चिल चिल, तुम्ही दोघी अशा लहान मुलीसारख्या भांडू नका प्लीज. मला चालेल चहा, आणि नंदिनी तू माझ्यातला अर्धा कप पी ना. नंदिनी म्हणते, नाही नको, राहू देत. आता आर्या म्हणते, कशाला, मी आणते ना चहा. नंदिनी म्हणते, राहू देत, मला चहा कॉफी काही नकोय. आता नंदिनी त्या आर्याच्या सो कॉल्ड बॉयफ्रेंडला आवाज देत असते, मिस्टर चैतन्य देशपांडे. चैतन्य, पण त्याचं लक्षच नसतं बरं का. आता ती आर्या म्हणते, सिद्धार्थ, नंदिनी तुला आवाज देते. नंदिनी आश्चर्यचकित होते आणि म्हणते, काय सिद्धार्थ? अगं ए आर्या, अगं त्यांचं नाव तर चैतन्य देशपांडे होतं. त्यावर आता हा मुलगा म्हणतो, ॲक्च्युली मी सिद्धार्थ डांगे आणि माझी मिसेस आहे ना ती यांची पेशंट आहे, आणि सध्या आमचं ना दुपटी बदलायचं काम चालू आहे बरं का बाळाचं. नंदिनी म्हणते, एक मिनिट, म्हणजे तुम्ही विवाहित आहात, हे सगळं तुम्हाला माहीत होतं? म्हणजे हे सगळं आम्हाला सांगावंसं वाटलं नाही का? आणि जीवा, तुम्हाला माहीत होतं? आर्या, तू पण नाही सांगितलंस. जीवा म्हणतो, अगं असं काय करतेस नंदिनी, मी हे सगळं सांगणार होतो तुला, आणि त्याच वेळेला नेमकं खाली बोलवलं होतं आपल्याला, आणि खरंच मी तुला सांगणारच होतो नंदिनी, तुझ्यासोबतच तसं मी खाली आलो, पण मी केव्हा तुला सांगणार होतो ना ॲक्च्युली ते. आता नंदिनी म्हणते, ठीक आहे, असो. तर मिस्टर चैतन्य, ॲक्च्युली मिस्टर सिद्धार्थ, जे कोणी आहात ते तुम्ही थँक्यू सो मच, तुम्ही यांच्या खोटेपणात सामील झालात, थँक्यू सो मच. नाही म्हणजे रम्याने जेव्हा तुम्हाला ID प्रूफ मागितलं होतं त्यावेळेला ते तुम्ही लगेच कसं काय दिलं हो? त्यावर सिद्धार्थ म्हणतो, तो म्हणजे आर्याचा तो सो कॉल्ड बॉयफ्रेंड, अहो यांनी माझ्याकडे ते देऊन ठेवलं होतं आर्या मॅडमनी लगेच. आता नंदिनी म्हणते, आर्या सिरियसली? आर्या म्हणते, अगं ए बाई नंदिनी, तुला कळत नाही का, रम्या मी आई होणार आहे हे शोधून काढू शकते. अगं तेव्हाच मला कळलं होतं त्या रम्याकडे भरपूर रिकामा वेळ आहे आणि ती असले काहीतरी फालतू प्रश्न याला विचारणार हे मला माहित होतं, म्हणून मी त्याला ID देऊन ठेवला. आणि काय ग नंदिनी, तू मलाच बोलतेस? त्यावर जीवा आर्याचं कौतुक करत म्हणतो, क्या बात आहे आर्या, क्या बात आहे. अगं रम्या बरोबर मी लहानचा मोठा झालो ग, पण मला पण नाही कळलं ती असं काहीतरी विचारेल. कमाल आहे तुझी आर्या. त्यावर आता नंदिनी चिडते जीवावर आणि म्हणते, काय चाललंय जीवा, बस करा आता, मला सहन नाही होते हे सगळं. नंदिनीला हे सगळं खोटं असह्य होतंय बरं का, कारण प्रेक्षकांनो त्यांनी जे दाखवलंय ना, ऍक्च्युली नंदिनी काही वाईट मुलगी नाहीये, पण तिने फक्त आणि फक्त जीवाच्या बाळाची आस पूर्ण करायसाठी हे सगळं खोटं रचलं. पण या खोट्यात ती एवढी अडकली आहे ना आता, आणि या गोष्टी तिला आता असह्य झाल्यात. शेवटी ती एक चांगली आणि सुसंस्कृत मुलगी आहे प्रेक्षकांनो, तिला या गोष्टीचा त्रास होणारच. तर आता इकडे गुरुजी आल्यावर, कारण त्यांनी सॉलिड टेन्शन दिलंय पार्थला. गुरुजी म्हणतात, मला निमंत्रणाची गरज नाहीये पार्थ, नियती जिथे मला हाक मारते तिथे माझी पावलं वळतात. पार्थ म्हणतो, गुरुजी तुम्ही आतापर्यंत जेव्हा जेव्हा घरी आलात तेव्हा तुम्ही संकेत दिलेत, तुम्ही संकेत देता ना तेव्हा त्याचा अर्थ कळत नाही, पण जेव्हा त्याचा अर्थ कळतो ना तेव्हा उशीर झालेला असतो गुरुजी. नाही म्हणजे तुमचा कुठलाही शब्द खोटा नाही ठरला आतापर्यंत, आजही तुम्ही काही संकेत द्यायला आलायत का? मी एक काम करतो, मी आईला आवाज देतो. गुरुजी म्हणतात पार्थला, नको पार्थ, मी तुला आता जे सांगणार आहे ना, तू जे ऐकणार आहेस ते तुझ्या आणि काव्याच्या नशिबात लिहिलेलं आहे. त्या संकेताचा साक्षीदार दुसरं कोणी असण्याची गरज नाहीये पार्थ. पार्थला आता सॉलिड टेन्शन आलं. तो म्हणतो, काय 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 संकेत आहे गुरुजी? गुरुजी म्हणतात, पार्थ, नियती तुमची कठोर परीक्षा घेणार आहे, एकमेकांचे हात सोडू नका. जिथे साथ अखंड असते ना तिथे नियतीला सुद्धा हार मानावी लागते. येणारा काळ कठीण वळण घेणार आहे. पार्थ म्हणतो, कठीण? कुठल्या अर्थाने कठीण गुरुजी? आमच्यात काही वाद होणार आहे का गुरुजी? आम्ही काही गमावू का? आम्ही काही हरवू का? काय गुरुजी? गुरुजी म्हणतात, पार्थ, संकट माणसाला हरवत नाही, पण आपल्या माणसाची साथ सुटली तर आयुष्याचा खेळ माणूस हमखास हरतो. लक्षात ठेव, कुठलाही प्रश्न येऊ दे, कोणताही प्रसंग येऊ देत, पण एकमेकांचे हात तुम्ही सोडू नका. तुमचे एकमेकांचे धरलेले हात हे त्या लक्ष्मण रेषेप्रमाणे आहेत. ती जर तुम्ही ओलांडली तर ते रामायण घडेल. रामायण घडलं. लक्ष्मण रेखा ओलांडल्यावर तुमच्या आयुष्यात रामायण घडू देऊ नका. काळाचे चक्र वेगाने भरतील पुढे.
काळाची चक्र वेगाने फिरतील, अनेक भ्रम, अनेक परीक्षा तुमच्या समोर उभ्या राहतील, पण विश्वासाचा धागा तुटू देऊ नका. कारण तो जर अखंड राहिला तरच नियतीचा प्रत्येक डाव निष्फळ ठरेल. लक्षात ठेवा, तुमचं भविष्य तुमच्या आयुष्यात येणाऱ्या तिसऱ्या व्यक्तीवर अवलंबून आहे. पार्थ आता टेन्शन घेतो बरं का. गुरुजी म्हणतात, काळजी घ्या मुलांनो, काळजी घ्या, शुभम भवतु, असं म्हणून गुरुजी निघाले. हुश बाबा, मी जशीच्या तशी सांगितली बरं का गुरुजींची भविष्यवाणी. प्रेक्षकांनो, माझ्यासाठी एक लाईक करायला विसरू नका. आता पुढे बघा काय होतं. पार्थला आता टेन्शन येतं ना, तो विचार करतो, बापरे, आता म्हणजे ते गुरुजींचं शेवटचं वाक्य त्याच्या कानात घुमतंय, तुमचं भविष्य तुमच्या आयुष्यात येणाऱ्या तिसऱ्या व्यक्तीवर अवलंबून आहे. आता काय करायचं, पार्थ विचार करायला लागतो. पण आता त्याने ते सगळं सांगितलंय त्याच्या आईला, मानिनीला सगळं सांगितलंय. आणि त्याच वेळेला नंदिनी पण तिथे असते आणि नंदिनीला सॉलिड टेन्शन येतं बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे विचार करून करून बिचारीची तब्येत आता बिघडली आणि ती बेशुद्ध पडते. छान दाखवलाय त्यांनी आजचा एपिसोड. रॅदर ना, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सगळेच एपिसोड त्यांनी आजकाल लईच भारी करून टाकले. तो मस्त दाखवत आहे स्टोरी पुढे. रॅदर त्यांना दाखवायसारखं खूप काही आहे असं म्हणायला हरकत नाहीये. आता नंदिनी खूप चिडलेली असते बरं का. जीवा बघा आता नंदिनीला म्हणतो, अगं ए नंदिनी, तू शांत होशील का? तू इतकं पॅनिक नको होऊस, तू माझ्याकडे बघ बरं. अगं असं काय करते, शांत हो ना. आर्या आता त्या सिद्धार्थला म्हणते, मिस्टर सिद्धार्थ, दिस इज आता फॅमिली इश्यू बरं का, तुम्ही लिव्ह नाव, असं ती म्हणते. मग लगेच तो सिद्धार्थ म्हणतो, ओके आर्या, ठीक आहे, माझं मी काम केलंय आणि आपली कॉफी डेट तुझ्या लक्षात आहे ना. आर्या काय करते यार प्रेक्षकांनो. आता या माणसाच्या वाक्यावरनं मी तरी काय बोलू. आता तुम्हाला काय समजायचे ते तुम्ही समजून घ्या आणि मला काय सांगायचे ते कळवून घ्या स्वतःच्या मनाला. म्हणजे आर्या आता कुठल्या लेवलला चालली आहे ते बघा. त्या माणसाच्या या वाक्यावर नंदिनी चिडलेली आहे बरं का. आता काय असतं प्रेक्षकांनो, आजकालच्या जगामध्ये दोन प्रकारची माणसं असतात. काही असतात ती प्रॅक्टिकल असतात आणि काही असतात ती इमोशनल असतात. काही लोक डोक्याने विचार करतात, काही लोक मनाने विचार करतात. आपली नंदिनी आहे ना, ती बिचारी इमोशनल आहे आणि मनाने विचार करणारी आहे. पण आर्या जरा नाही तितकी प्रॅक्टिकल त्यांनी दाखवली आहे आपल्याला. असो, मालिका आहे, कॅरेक्टर आहे, असणारच काहीतरी अतिशोक्ती. आता नंदिनी चिडते बरं का. आर्याकडे बघते ती, तो असं वाक्य बोलतो तेव्हा, आणि तो निघून जातो सिद्धार्थ बरं का. आणि आर्याकडे बघत जातो, तो स्माईल करत जातो. वेगळी स्माईल होती त्याची. तर आता नंदिनी तिच्याकडे बघत असते रागाने. तेव्हा आर्या म्हणते, असं का बघतेस नंदिनी माझ्याकडे? अगं एक माणूस मला मॅनेज करायचा होता, एवढं तर मला करावंच लागणार होतं. अरे अरे ओके ना नंदू. आता नंदिनी चिडून म्हणते, बापरे थकले मी, खोटं बोलून बोलून थकले मी. आता एवढं खोटं मी माझ्या आयुष्यात कधी बोलले नाही, एवढं मी आतापर्यंत बोलतीये. आता त्यावर आर्या म्हणते, हाच एक पर्याय होता नंदिनी, कोणाकोणाला वाटतंय मी बरोबर बोलतीये. आता लगेच आर्या स्वतःच हात वर करते आणि जीवाही हात वर करतो. त्यावर आता जीवा म्हणतो, नंदिनी तुझ्याकडे होता का दुसरा पर्याय? नंदिनी म्हणते, काय जीवा, अहो एखाद्या पेशंटच्या नवऱ्याला आपल्या बाळाचे वडील म्हणून आणणं या व्यतिरिक्त दुसरं ऑप्शन नव्हतं का तुमच्याकडे? अगं बाई, ए आर्या, उद्या त्याच्या बायकोला कळलं ना तर संसार मोडेल त्या माणसाचा. त्यावर आर्या म्हणते, अगं ए बाई, सगळ्यांचे संसार न असे तकलादून असतात आणि मी आणलंय ना त्याला, मी करेल ना बाई मॅनेज, तू कशाला टेन्शन घेतेस नंदिनी. नंदिनी म्हणते, हो ग बाई, तू करशीलच ना मॅनेज, इतक्या दिवसापासून आपण मॅनेजच करतोय. जीवा जीवा, मी म्हणत होते ना तुम्हाला, एक खोटं आपण बोलू तर 10 खोट्याची रांग पुढे लावू, तसंच होतंय. आपण त्याला गोंडस नाव देतोय जीवा, मॅनेज करणं. आजचा दिवस केलास ग आर्या मॅनेज, आणि उद्या काय करणार आहेस तू आर्या? उद्या कसं मॅनेज करणार आहेस तू? जीवा म्हणतो, अगं नंदिनी, ह्या केसमध्ये उद्या कशाला उगवेल? नंदिनी म्हणते, उगवेल, तो उद्या सुद्धा उगवेल आणि तो पण तुम्ही मॅनेज कराल जीवा. अंधारात आपण जे काही करत होतो ना ते कळलं वसु आत्याला आणि रम्याला, त्याची चाहूल लागली त्या दोघींना. वटपौर्णिमेच्या दिवशी आपण सगळं खोटं मॅनेज केलं. आज आर्याची प्रेग्नन्सी त्यांनी सगळ्यात समोर आणली, तीही आपण मॅनेज केली आहे जीवा. पण उद्या जर त्यांना कळलं आर्याचा हा सो कॉल्ड बॉयफ्रेंड मॅरिड वगैरे, तर काय करणार आहोत आपण? ते कसं करणार आहोत आपण मॅनेज? त्यावर आता आर्या म्हणते, अगं इतकंच ना, सोपं आहे, मी सांगेल त्यांना की त्याचा घटस्फोट होणार आहे लवकर, आम्ही लग्न करणार आहोत लवकर, झालं ओके. त्यावर जीवा म्हणतो, हा करेक्ट आहे. आता लगेच आर्या म्हणते, करेक्ट की नाही जीवा? करेक्ट आहे. आता लगेच हे दोघं एकमेकांना टाळी देतात. मग नंदिनी टाळ्या वाजवते आणि म्हणते, वा वा वा, मस्त मस्त, खूप छान, ग्रेट आहात तुम्ही दोघं, कमाल कमाल, क्या बात है. काय फास्ट चालतात ना तुम्हा दोघांची डोकी. नशीब आपल्या बाळाने पोटात अजून आकार घेतलेला नाहीये, त्याचा मेंदू अजून नीट तयार सुद्धा झालेला नाहीये. जर ते आत्ता पोटात ऐकत असतं ना तर लाज वाटली असती त्याला आपली, काय आईवडील आहेत आपले म्हणून. तुला माहित नाहीये, पण तुम्हाला आठवतं ना जीवा, मी काय म्हणाले होते तुम्हाला? आपण आपल्या छकुलीला आपल्या सगळ्या सुरस कथा ऐकवणार आहोत म्हणून. ह्या अशा कथा ऐकवणार आहोत आपण आपल्या छकुलीला ह्या. जीवा म्हणतो, अगं नंदिनी तू शांत हो. नंदिनी म्हणते, नाही जीवा, मला कळत नाहीये,
आई म्हणून मी काय सांगू माझ्या बाळाला. तिच्या जन्माआधी तुझ्या आईने सगळ्या दुनियेला फसवलं, तिला मुलगी मांडणाऱ्या आई वडिलांना फसवलं, बहिणीच्या सुखासाठी बहिणीला अंधारात ठेवलं, सगळे नियम नीती प्रेम मूल्य सगळं सगळं धाब्यावर बसवलंय जीवा आपण. आणि 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 मी माझ्या मुलीकडनं खऱ्या वागण्याची अपेक्षा ठेवू, कशी ठेवू सांगा ना. जीवा, संस्काराची गरज आपल्याला आहे, आपल्या बाळाला नाही अजून. अहो, मी नंदिनी देशमुख, मी एक अनाथ आश्रम चालवते, एक आश्रम चालवते, मी एवढं सगळं करते आणि मी आता अशी कशी आई होणार आहे. माणूस म्हणून मी जे काही घडते ना आता, जीवा शरम वाटते मला, या सगळ्याची शरम वाटते. असं म्हणून नंदिनी निघून जाते तिथून. काय झालंय प्रेक्षकांनो, नंदिनीला आता खूप गिल्ट येत आहे बरं का. म्हणजे तिच्या आईने तिला समजवलं होतं, पण जीवाचे इमोशन्स टिकवण्यासाठी त्या बिचारीने हा सरोगसीचा निर्णय घेतला, पण त्याचा पुढे काय परिणाम होणार आहे हे तिला माहिती नव्हतं आणि तो परिणाम तिला आता दिसतोय. इकडे मानिनी आणि पार्थचा सीन दाखवलाय. पार्थच्या डोक्याला मानिनी तेल लावून देत असते. पार्थने सांगितलंय मानिनीला, गुरुजी असं असं बोलले होते म्हणून सकाळी. मानिनी म्हणते, अरे बापरे, नाही पण पार्थ तू जरा जास्तीच टेन्शन घेतोय हा. तुझं काही डोकं गुरुजीमुळे दुखत नाहीये बरं का. नाही म्हणजे ते जे काही बोलले ते मी पण लाईटली नाही घेते, तुला माहिती आहे बाबा, मी मानते त्यांना. पण कसं आहे ना, तू जरा आठव ना, म्हणजे अजून काही बोलले का ते. पार्थ म्हणतो, नाही नो ग आई, बरंच काही बोलले ते, फार काही माझ्या डोक्यात शिरलं नाही. आता काव्या येईपर्यंत काय काय माझ्या डोक्यात राहील कोणास ठाऊक. ते एवढंच बोलले की एकमेकांचा हात सोडू नका. मी कधी काव्याचा हात सोडणार नाहीच आहे आई. पण आता मानिनी म्हणते, झालं तर मग कशाला एवढा विचार करतो, काही नाही होणार. शिवाय गुरुजी काय म्हणाले तुला, आपल्या माणसाची साथ महत्वाची, म्हणजे आयुष्यातला खेळ माणूस जिंकतो ना आपल्या माणसाची साथ असल्यावर. अरे हे सगळ्यांच्याच बाबतीत लागू होतं. मला विक्रमला, तुला काव्याला, जीवा नंदिनीला, सगळ्याच जोड्यांना लागू होतं. तेवढ्यात नंदिनी येते तिथे. मानिनी म्हणते, अगं बाई आलीस का बेटा, 100 वर्ष आयुष्य आहे. जीवा कुठे गेला ग. त्यावर नंदिनी म्हणते, ते मला सोडून ना ऑफिसला गेलेत. काय काय गप्पा चालल्या होत्या तुमच्या. मानिनी सांगते मग, अगं नंदिनी गुरुजी येऊन गेले बाई. नंदिनी म्हणते, काय म्हणाले. पार्थ म्हणतो, जे काही ते बोलले ना नंदिनी, ते मला आणि काव्याला लागू होतो. म्हणजे ते म्हणाले की नियती तुमची कठोर परीक्षा घेणारे आणि काय काय बरंच बोलले. मानिनी म्हणते, ए बाबा, तू मला रामायणाबद्दल पण सांगितलं ना. पार्थ म्हणतो, अरे हां, ते आई रामायणावरून आठवलं की ते एकमेकांचे हात असं काहीतरी बोलले, ते लक्ष्मण रेषेसारखे हात आहे म्हणे, ते सोडू नका, लक्ष्मण रेषा ओलांडू नका. पार्थला जरा विस्मरण झालंय प्रेक्षकांनो, त्याला एक्झॅक्टली कळे ना गुरुजी काय काय बोलले, कारण गुरुजी खूप कॉम्प्लिकेटेड बोलतात ना. पण मी मात्र बरोबर बोलले की नाही. मग माझ्यासाठी लाईक करायला विसरू नका प्रेक्षकांनो. खूप कमी प्रेक्षक आहेत जे लाईक करतात, असं करू नका. तुमच्यापर्यंत रिव्ह्यू पोहोचवतीये, आवडीने पोहोचवतीये, तुम्हाला तो आवडतो, मनापासून एक लाईक करायला विसरू नका. हो, छान वाटते तुमचे लाईक कमेंट्स आले की मला लय भारी वाटतं. बघा, आता पार्थने सांगितलंय नंदिनीला की गुरुजी म्हणाले आमच्यात रामायण होऊ देऊ नका. काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय हो. तिसऱ्या व्यक्तीबद्दल पण बोलले, ते तिसरी व्यक्ती येईल तुमच्यात मध्ये वगैरे वगैरे. नंदिनीला आता या पार्थच्या बोलण्यामुळे स्वतःचं लॉजिक लावते ती आणि सगळं तिला ते आठवायला लागतं खोटं नाटं बोललेलं. मानिनी पार्थला म्हणत असते, अरे तू उगाच टेन्शन घेतोय पार्थ, तिसरं माणूस म्हणजे तुमचं बाळच असणार आहे. बाळ आल्याने तुमचं काय वाईट होणार, बाळ आल्यावर चांगलंच होणार आहे. आणि तू आणि काव्या एकत्रच राहणार आहात, टेन्शन नका घेऊ. आणि हीच खात्री माझी जीवा नंदिनीसाठी सुद्धा आहे बरं का. आता नंदिनीला मात्र वेगळंच काहीतरी चाललंय तिच्या डोक्यात. आता त्या सहज बोलून जातात मानिनी, अरे माझ्या डोक्यात त्या आर्याचे विचार येतात रे. त्या चैतन्याने आणि आर्याने लवकर लग्न करायला हवं. पाहिलं का प्रेक्षकांनो, नंदिनी मगाशीच बोलली ना आर्याला की तू आत्ता खोटं बोलतेस, पण पुढे काय. आता नंदिनीला ते सगळं आठवायला लागतं बरं का. ती जे बोलली मगाशी, तिची आई जे बोलली, पार्थने सत्य समोर आणलं होतं आर्याचं, ते सगळे अचानक पटापट सगळे सीन तिला आठवायला लागतात. आणि तिची ना अशी अचानक थोडी घुसमट होते. खूप विचारांचा स्ट्रेस आला ना मनात किंवा डोक्यात तर असं होतं बरं का. त्यामुळे जास्ती विचार करू नये, इमोशनल राहू नये खूप माणसाने खूप इमोशनल राहू नये बरं का प्रेक्षकांनो. पण मी तुम्हाला हे सांगते, पण मी सुद्धा खूप इमोशनल पर्सन आहे. असो, तर आता नंदिनी आता चक्कर येऊन पडली, पटकन पार्थने तिला झेललंय. मानिनी पण तिथेच आहे. इकडे जीवा आणि आर्या एकमेकांशी बोलताना दाखवले बरं का. आर्या बघा आता कशी कन्व्हिन्स करत असते जीवाला. आपला जीवा अजून तरी ट्रॅकवर आहे बरं का. जीवा तिला म्हणत असतो, आर्या आपण चुकतोय ग. आर्या म्हणते, म्हणजे. जीवा म्हणतो, अगं खरंच आर्या आपण चुकतोय. अगं मी ऑफिसला आलोय, शांतपणे विचार करून मला कळलं ग, नंदिनीला या खोट्याचा खूप त्रास होत असणार आहे. इनफॅक्ट होतोय. एक खोटं लपवण्यासाठी आपण दुसरं खोटं मॅनेज करतोय, हे चुकीचं आहे बरं का आर्या. आर्या म्हणते, काय रे, तुम्हा दोघांना काही गिल्टचे झटके येतात का. आधी नंदिनीचं लेक्चर देऊन झालं, मॅनेज करतो वगैरे, आणि आता तिच्याकडे बघून तू तेच बोलतोयस जीवा. अरे हे बघ, आपल्याला ना इमोशनली विचार करून नाही चालणार, आपल्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये रे. जीवा म्हणतो, अगं ए आर्या, हे सगळं नंदिनीला आवडत नाही. आर्या म्हणते, कारण तिने असं खोटं बोलून मॅनेज नाही केलेलं ना गोष्टी. ठीक आहे यार,
आता प्रिन्सिपल आणि एथिक्स आपण हे पाळत बसण्याच्या कंडिशनमध्ये नाही आहोत. सोडून दे बरं नंदिनीचं सगळं. तुला एक सांगू का जन्मजेय, हे बघ मी हे सगळं तुझ्यासाठी केलंय. आय मीन टू से, जेव्हा रम्याने मला माझ्या प्रेग्नन्सीबद्दल विचारलं तेव्हा मी ब्लँक झाले होते रे. मला कळतच नव्हतं मी काय उत्तर देऊ. मी काय सांगणार होते ना तिला, म्हणजे कोणाचं बाळ आहे तुझं? लगेच जीवा म्हणतो माझं आणि नंदिनीचं बरं का आर्या. आर्या म्हणते हां तेच ते, माझं तुझं आणि नंदिनीचं वॉटेवर. पण हे नव्हतं ना सांगू शकलो आपण. नंदिनी आली का पण या सगळ्या सोल्युशन घेऊन? नाही ना, तू आलास ना जीवा, तू वाचवलंस मला. तू तू माझ्या इमॅजिनरी बॉयफ्रेंडबद्दल सांगितलंस ना, आणि तो बॉयफ्रेंड मी मॅनेज केला, त्यात काय चुकलं माझं? अरे बघ, याचा अर्थ काय, आपण दोघांनी हे मॅनेज केलं. तू मला वाचवलंस आणि मी तुला. झालं. त्यामुळे नंदिनी काय विचार करते यामुळे मला काही फरक पडत नाही बरं का. जीवा म्हणतो अगं ए आर्या, मला फरक पडतो, ती माझी बायको आहे आणि रोज रोज टेन्शनमध्ये आहे ग ती. मी कसं बसं एक खोटं पचवलं होतं आणि असं नवीन नवीन खोटं बोलणं अगं तिला सहन नाही होते. तिला स्ट्रेस येईल अशाने. ऑलरेडी इकडे नंदिनीला स्ट्रेस आलेला असतो. आता या दोघांचं बोलणं चालू असताना इकडे मानिनी पार्थचं सीनमध्येच दाखवत आहेत ते. मानिनी पार्थला म्हणत असते अरे बाबा पार्थ पाणी आण. ती कशी कशी बेशुद्ध कशी पडली पार्थ ही. आता मानिनीला टेन्शन आलंय बरं का. ती उठवत असते नंदिनीला, अगं ए बाई पोरी डोळे उघडणं. अरे पार्थ काय करायचं? अरे बाबा तू बसू नको, तू डॉक्टरला फोन करते, आर्याला फोन कर. पार्थ म्हणतो माझ्याकडे नंबर नाही तिचा. मानिनी म्हणते थांब थांब माझ्याकडे आहे, मी केलाय तिचा नंबर सेव्ह. आता मानिनी आर्याला फोन लावत असते बरं का प्रेक्षकांनो. जीवाचं आणि तिचं बोलणं चालू आहे, पण मुद्दाम ही आर्या मानिनीचा फोन रिसीव्ह करत नाही. कदाचित मला असं वाटलं की मानिनीचा नंबर तिच्याकडे सेव्ह नसावा. आय थिंक सो. याच वेळेला आर्या जीवाला म्हणत असते अरे तू ओव्हर प्रोटेक्टिव्ह होतोयस, नंदिनीला काय होणार आहे? तेवढ्यात आता आर्याला मध्ये बेल ऐकू येते, म्हणजे ते वेटिंगला येतो ना कॉल, तसा तिला कॉल आलाय मानिनीचा, पण बहुतेक नंबर सेव्ह नसल्यामुळे ती इग्नोर करते आणि जीवाला म्हणते हां बोल. जीवा म्हणतो काय काय झालं आर्या? आर्या म्हणते काही नाही रे, अननोन नंबर आहे. हे बघ मी काय बोलत होते तुला जन्मजेय. आता इकडे मानिनीला तिचा कॉल वेटिंगला येतोय, त्यामुळे मानिनी अजून टेन्शनमध्ये आहे. आता पार्थ म्हणतो आई काय झालं? मानिनी म्हणते अरे तिचा फोन बिझी येतोय रे पार्थ, आता काय करायचं आपण? आता आता थांब एक मिनटं, मी एक काम करते, मी माझ्या डॉक्टरांना बोलवते, मेधा कुलकर्णी त्या जवळच आहेत, मी 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 पटकन बोलवते बघ त्यांना. आता पार्थ म्हणतो बरं आई तू त्यांना फोन कर, मी जीवाला कॉल करतो. पार्थ आता बाहेर आलाय जीवाला फोन करायला. मानिनी आता तिच्या डॉक्टरांना बोलवून घेते बरं का. आता या दोघांना टेन्शन याचं आलंय की ती डॉक्टर आल्यावरती तिने जर चेक केलं नंदिनीला तर नंदिनी प्रेग्नंट नाही हे कळलं ना त्या डॉक्टरला. पण मला ना एक वेगळीच शंका आहे बरं का प्रेक्षकांनो, या सगळ्यामध्ये ही नंदिनी खरंच प्रेग्नंट राहील का? आता मजा येणार आहे बरं का हे सगळं बघायला. आता जीवाला त्याच्या भावाचा फोन आलाय, म्हणजे पार्थचा फोन आलाय वेटिंगला. तेव्हा जीवा आर्याला म्हणतो थांब जरा आर्या, मला पार्थ दादाचा फोन आहे वेटिंगला, थांब. आता त्याने पार्थचा फोन रिसीव्ह केला. पार्थ म्हणतो जीवा तू कुठे आहेस? जीवा म्हणतो काय रे दादा काय झालं? मी ऑफिसला आहे, काय झालं? पार्थ म्हणतो तू लवकर घरी आहे, नंदिनीला चक्कर आली आहे, ती बेशुद्ध पडली आहे. त्यावर आता घाबरतो आणि म्हणतो बापरे दादा काय झालं, तिला गरगरतंय का काय, काय होतंय काय तिला? पार्थ म्हणतो अरे बाबा त्या बेशुद्ध पडल्या, तू पोहोच ना घरी. जीवा म्हणतो मी आर्याला फोन करतो, हा पटकन आलो मी पण आता तिला घेऊन. पार्थ म्हणतो ए बाबा आर्याला फोन कर तू, पण आईने तिच्या डॉक्टरला फोन केलाय, त्या पण पोहोचताय, तू लवकर पोहोच जीवा. असं म्हणून तो फोन कट करून टाकतो. जीवाला आता येतं टेन्शन. फोन ठेवल्यावर तो विचार करतो बापरे आईने आता डॉक्टर कुलकर्णींना फोन लावला असेल, म्हणजे आईची डॉक्टर. आता त्यांनी जर तपासलं नंदिनीला तर त्यांना लगेच कळेल नंदिनी प्रेग्नंट नाही आहे, आता काय करायचं? आणि या सस्पेन्सवर त्यांनी आजचा हा भाग संपवला मंडळी. असा होता आजचा भाग. आजचा भाग लय मोठा होता हो. असो, तुम्हाला डिटेलमध्ये मिळालं त्यामुळे प्लीज लाईक करायला विसरू नका. आता उद्या रविवार आहे बरं का प्रेक्षकांनो. उद्या रविवारी लग्नानंतरचे एपिसोड ते दाखवत नाहीत. आता डायरेक्ट सोमवारी आपली भेट होणार आहे. आपली डायरेक्ट भेट आता सोमवारी होणार आहे. त्यामुळे हॅपी वीकेंड टू ऑल ऑफ यू आणि हॅपी संडे इन ॲडव्हान्स. आणि आषाढीच्या शुभेच्छा. हे सगळं काही एकसाथच देते मी, पण थांबा पुढचा प्रोमो बघून जा. आर्या आणि जीवा लगबगीने आता घरी येत असतात, तेव्हा नेमकी ती डॉक्टर नंदिनीची नाडी चेक करणार असते आणि आर्या म्हणते थांबा डॉक्टर, आणि नंदिनीला ती चेक करते. आता दाखवणार आहे ते सोमवारी. आता इकडे काव्या पाणी पिते, पण पार्थ आता बॉटल बघतो तर ती भरलेली असते. काव्या म्हणते काय तुम्ही देशमुख आहो, मी पाणी पिलंय. आता पार्थ तिला म्हणतो तुम्ही खोटं बोलताय. आता हे सगळं रम्याने उद्योग केलेत बरं का या दोघांमध्ये भांडण लावण्यासाठी. पार्थ जेव्हा काव्याला म्हणतो तुम्ही खोटं बोलताय, आता काव्या चिडून मी खरं बोलते, तुम्हाला विश्वास ठेवायचा ठेवा, नेत नका ठेवू, मी चालले अभ्यासाला. आता ते दोघं जण ओढाताण करत असतात. पार्थ तिला बॉटल देत असतो, ती पुस्तक ओढत असते आणि त्यात ते पुस्तक तिचं फाटतं, त्यामुळे ती चिडते पार्थवर. आता हे छोट्या छोट्या लुटुपुटीचे भांडणं नवरा बायकोमध्ये होतच असतात, पण त्यामुळे यांचं नातं तुटेल वगैरे असं मला काही वाटत नाही. पण बघूयात, काहीतरी सस्पेन्स रंगवत आहेत ते, मजा येते एपिसोड बघायला. चला तर मंडळी भेटूयात आता पुन्हा एकदा सोमवारी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन आणि इंटरेस्टिंग एपिसोड रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. टेक केअर. धन्यवाद.